वेलकम टू ऑल. आपण आज CETचा हा तिसरा चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ व्हेव्सला सुरुवात करतोय. याच्या आधी आपण रोटेशनल डायनॅमिक्स आणि ऑसोलेशन हे दोन्ही चॅप्टर पाहिले आपण. आता तिसरा चॅप्टर आपला सुरू होतोय CET मधला, तो म्हणजे सुपरपोजिशन ऑफ व्हेव्स. मग या सुपरपोजिशन ऑफ व्हेव्समध्ये आपल्याला सुरुवातीला काय पाहायचं आहे तर वेव्ह मोशन. ठीक आहे, जे जुने पुस्तकं आहेत CETची सध्या तुम्ही त्याच पुस्तकातले MCQ सोडवू शकता. त्यासाठी सेपरेट नवीन पुस्तक घेतलं पाहिजे असं काही गरज नाही आहे. त्या ठिकाणी 11वीमध्ये साऊंड हा एक चॅप्टर होता. तो जर चांगला प्रिपेअर असेल तर याच्या इंट्रोडक्शन पार्टमध्ये काहीच अडचण येत नाही. पण त्याचं प्रिपरेशन थोडंसं कमी असेल तर तुम्हाला थोडंसं अजून जास्त प्रिपरेशन इथे करावं लागेल. तर या ठिकाणी इथं CET मधला या चॅप्टरचा हा आपला पहिला व्हिडिओ. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये आज आपल्याला काय पाहायचं आहे तर व्हेव आणि प्रोग्रेसिव्ह व्हेव याच्यावरती जो काही भाग आहे तो तेवढाच भाग आणि त्याच्यावरती काही MCQ आहेत ते पाहिजे आपल्याला. मग की जो आपण आपल्या रेग्युलरच्या थेरीच्या तासामध्ये पण बराचसा भाग पाहिलेला आहे तो आणि याच्यात थोडासा फरक आहे. काय आहे ते पाहूयात आपण. कुठल्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या ते पाहूयात आपण. तर सुरुवातीला पहा, वेव्ह म्हणजे नेमकं काय आहे ना. तर वेव्ह इट इज अन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग टू द मीडियम विदाउट चेंज ऑफ फॉर्म. वेव्हचे प्रकार जे आहेत ते वेगवेगळे आहेत. जसं की या ठिकाणी मटेरियल मीडियमवरनं दोन प्रकार पडतात, मेकॅनिकल वेव्ह आणि नॉन मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्ह, द वेव्ह विच रिक्वायर्ड मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रोपोगेशन कॉल्ड मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्हमध्ये आपण साधं सोपं एक्झाम्पल पाहतो, साऊंड वेव्ह किंवा द वेव्ज विच प्रोड्यूस्ड ऑन द स्ट्रिंग किंवा वेव्ज विच प्रोड्यूस्ड ऑन द सरफेस ऑफ वॉटर. ठीक आहे, तर पहा वेव्ह आणि वेव्हच्या सर्व कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्याच्यावरती आधारित काही प्रश्न आहेत. पण वेव्हचे हे दोन प्रकार, मेकॅनिकल वेव्ह विच रिक्वायर्ड मटेरियल मीडियम अँड नॉन मेकॅनिकल वेव्ह विच डझंट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम. त्यामध्ये लाईट वेव्ह आहे, एक्सरे आहे ना. तर या ठिकाणी इथं अजून एक्झाम्पल अजून एक्झाम्पल आहे त्यामध्ये वेव्ह. तर याच्यानंतर वेव्हचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ मटेरियल मीडियम पाहिलं आपण है ना. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ फ्रिक्वेन्सी रेंज याचे पण काही प्रकार आहेत. मग त्यामध्ये इन्फ्रासॉनिक वेव्स की ज्याची फ्रिक्वेन्सी रेंज जी आहे ती रेंज 0 to 20 हर्ट्स. म्हणजे डिपेंड मटेरियलवरती अवलंबून असणार आहे, मटेरियल ना. मेकॅनिकल अँड नॉन मेकॅनिकल. सावकाश बघूयात आपण थोडंसं. त्यानंतर डिपेंड्स अपॉन फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीमध्ये अगदी सुरुवातीला अगदी लहान फ्रिक्वेन्सी असलेल्या वेव्ज म्हणजेच या ठिकाणी इन्फ्रासॉनिक 0 to 20 हर्ट्स. Infrasonic waves 20 hertz to 20 kilohertz ऑडिबल फ्रिक्वेन्सी. याला काय म्हणतो आपण, ऑडिबल. ऑडिबल नंतर पुढे आहे अल्ट्रासोनिक साऊंड वेव्स. अल्ट्रासोनिक 20 kilohertz to 20 megahertz. 20 kilohertz to 20 megahertz अल्ट्रासॉनिक वेव्स. आणि याच्यानंतर सुपरसॉनिक वेव्स. सुपरसॉनिक
सुपरसोनिक वेव्समध्ये 20 मेगाहर्ट्ज अँड अबव, त्याला काय म्हणतो आपण सुपरसोनिक वेव्स असं म्हणतो. तर या ठिकाणी परत ऑन द बेसिस ऑफ व्हायब्रेशन, जसं की ऑन द बेसिस ऑफ फ्रिक्वेन्सी, ऑन द बेसिस ऑफ मटेरियल, द मीडियम है ना, फ्रिक्वेन्सी, तसं ऑन द बेसिस ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल ऑफ द मीडियम है ना, किंवा ऑन द बेसिस ऑफ व्हायब्रेशन, म्हणजे दोन प्रकार पडतात की जे प्रकार महत्त्वाचे आहेत की जे तुम्हाला माहीत पाहिजेत है ना. ऑन द बेसिस ऑफ व्हायब्रेशन, मग त्याच्यामध्ये दोन प्रकार, ट्रान्सवर्स अँड लॉन्जिट्युडनल वेव्ह. बा याच्यातला बराचसा भाग तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. ट्रान्सफर वेव्ह, द व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल ऑफ द मीडियम आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्स. याच्यामध्ये वेव्ह जी आहे ती अशी दिसते, ट्रान्सफर वेव्ह. व्हायब्रेशन कसे असतात, परपेंडिक्युलर टू द प्रोपगेशन ऑफ वेव्स. when the particle moves in the upward direction there is a crest, त्याला काय म्हणतात, crest. when the particle moves in the downward direction there is a trough. they are alternately produced. याच्यामध्ये प्रत्येक पार्टिकलची ॲम्प्लिट्यूड ही सारखी असते. बरं, ते कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात आपण एक एक. पण लॉन्जिट्युडनल वेव्समध्ये या ठिकाणी पार्टिकलचं व्हायब्रेशन कसं असतं, parallel to the direction of propagation of waves. When the direction of particle velocity and wave velocity are same, then there is a compression. When direction of particle velocity is exactly opposite to the wave velocity, then there is a rarefaction, and they are alternately produced. Compression and rarefaction. या दोघांमध्ये जो फरक आहे तो फरक महत्त्वाचा फरक लक्षात ठेवायचा. टू प्रोपोगेट द ट्रान्सफर वेव्ह, ट्रान्सफर वेव्हमध्ये क्रेस्ट ट्रफ असं आहे, तसं लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये कॉम्प्रेशन रॅरिफॅक्शन आहे. वेन द वेव्ह ट्रॅव्हल थ्रू द मीडियम देर इज अ नो चेंज इन द डेन्सिटी अँड प्रेशर ऑफ द मीडियम. सिमिलरली वेन द लॉन्जिट्युडनल वेव्ह ट्रॅव्हल थ्रू द मीडियम देर इज अ चेंज इन द प्रेशर अँड डेन्सिटी ऑफ द मीडियम. इथं डेन्सिटी आणि प्रेशर काय होतं, वाढतं, इथं कमी होतं, ठीक आहे. अजून दुसरा जो महत्त्वाचा फरक आहे या दोघांमधला तो लक्षात ठेवायचा आहे. To propagate the transfer wave, the medium should possess volume elasticity. आणि इथं शेप इलास्टिसिटी म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी पाहिजे इथं. तर इथं काय पाहिजे, बल्क मॉड्युलस पाहिजे. म्हणजे या ठिकाणी इथं मीडियम शुड पोजेस बल्क मॉड्युलस आणि इथं मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ओके. आता या ठिकाणी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, मग याचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो साऊंड वेव्ह. याचं एक्झाम्पल वेव्ह इज प्रोड्यूस फ्रॉम द स्ट्रिंग सांगू शकतो आपण. तर या ठिकाणी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी पोजेसेस बाय सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. सो दीज वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. बट द बल्क मॉड्युलस पोजेसेस बाय ओनली सॉलिड. सो दीज वेव्ह कॅन ट्रॅव्हल थ्रू ओनली सॉलिड. आता तुम्ही मला की अ वेव्ह विच प्रोड्यूस फ्रॉम द सर्फेस ऑफ वॉटर. द सर्फेस ऑफ वॉटर आणि एअर दोन मीडियम सेपरेट होतात. मीन्स these waves can produce at the interface where the two media get separate. दोन वेगवेगळ्या मीडियम जर वेगवेगळ्या सेपरेट होत असतील तर तिथं ही वेव्ह तयार होते. त्याच्यामध्ये व्हायब्रेशनवरनं या ठिकाणी दोन प्रकार पडतात, ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडनल. आता याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ एनर्जी प्रोपोगेशन दोन प्रकार आहेत, प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह. Progressive wave, a wave which travels continuously in a given direction, is called the progressive wave. And stationary wave, it is a localized wave. It produces within the bounded medium. Okay? It doesn't travel in anymore. So it is a localized standing wave. त्याला आपण असे दोन म्हणजे प्रोपोगेशनवरनं दोन प्रकार पडतात, प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह. आता या ठिकाणी ऑन द बेसिस ऑफ डायमेन्शन पण आहे. वन डायमेन्शनल वेव्ह, टू डायमेन्शनल वेव्ह, थ्री डायमेन्शनल वेव्ह. तर वन डायमेन्शनल वेव्हमध्ये काय दिले पाहिजे, द वेव्ह इन विच द पार्टिकल ऑफ मीडियम ऑसिलेट ओनली इन वन डायरेक्शन. म्हणजे ज्या
वेव्हमध्ये पार्टिकलचं व्हायब्रेशन फक्त एका दिशेमध्ये होतं, सिम्पल हार्मोनिक मोशन, त्याला आपण वन डायमेन्शनल वेव्ह असं म्हणू शकतो आपण. तसंच टू डायमेन्शनल वेव्ह, द वेव्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर, जसं की सरफेस ऑफ वॉटरवरती वेव्ह तयार होत आहेत. अशा वेळेला या ठिकाणी त्याला आपण टू डायमेन्शनल वेव्ह असं म्हणू शकतो आपण. थ्री डायमेन्शनल, द वेव्स, द साऊंड वेव्स ऑफ द रेडिओ इमिटेड फ्रॉम द सोर्स इन द स्पेस. जसं की हा स्पीकर आहे, हा स्पीकर काय करतोय, हा स्पीकर साऊंड इमिट करतोय, तो सर्व दिशाला इमिट करतोय. याचा अर्थ ती वेव्ह कशी असेल तर थ्री डायमेन्शनल वेव्ह असेल. वेव्स विच प्रोड्यूस ऑन द सरफेस ऑफ वॉटर टू डायमेन्शनल वेव्ह आहे. आणि वेव्स विच प्रोड्यूस्ड ड्यू टू द सिम्पल हार्मोनिक मोशन ऑफ अ पार्टिकल कॉल्ड द सिंगल डायमेन्शनल वेव्ह. तर अशा या ठिकाणी इथं वेव्ह मोशन, इट इज अन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम विदाउट चेंज ऑफ फॉर्म कॉल्ड द वेव्ह. मग वेव्हचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक्स महत्त्वाचे आहेत की ज्याच्यावरती प्रश्न आहेत. मग त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला जी कॅरेक्टरिस्टिक्स पाहतो आपण वेव्हची, ती कुठली आहे किंवा त्याची प्रॉपर्टी मिळेल आपण, ती आहे ॲम्प्लिट्यूड. वेव्ह म्हणजे काय, असंख्य सिंपल हार्मोनिक मोशनचं कॉम्बिनेशन. असंख्य सिंपल हार्मोनिक मोशनचं काय आहे, कॉम्बिनेशन. सपोज दॅट दिस इज ट्रान्सफर वेव्ह विच प्रोड्यूस्ड ऑन द स्ट्रिंग. ओके, each and every particle vibrate about their mean position, perform simple harmonic motion. The maximum displacement of any particle, म्हणजे कुठल्याही एका पार्टिकलचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम इट्स मीन पोझिशन is called the amplitude, is called the amplitude. Particle's amplitude, wave's amplitude. Particle's period, time taken by any particle to complete one oscillation, is called the period of the wave. Frequency of the wave, the number of oscillation performed by any particle in 1 second or per time, called the frequency of the wave. It is a frequency of particle, but it is said to be frequency of wave because all particles moves, oscillate with the same period and frequency, with the same amplitude and frequency. ठीक आहे, सर्वांचा amplitude, period and frequency कशी असतो, सेम. याच्यानंतर या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त वेवलेंथ म्हणजे काय लक्षात ठेवावं लागेल. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल्स. सपोज दॅट A, B, C, these are the particles. D, E, F, G. The distance between two successive particles which lies in the same state of vibration. They are at uppermost extreme position. The state of vibration is same. Uppermost extreme position, state of vibration is same. They are at mean position. E and G. E and G. They are about to move in the upward direction. They are about to move in the upward direction, both. But F moves in the downward direction. It means E and G are, these two particles has the same state of oscillation. So the distance between two particles which has the same state of oscillation or the phase difference between them is 2 pi radian, then the distance is said to be a wavelength of the wave. म्हणजे पहा, A to B, B to C किंवा D to F, D to F wavelength. ठीक आहे. त्याच्यामध्ये इथं आपण याला 0 म्हणलं, याला पाय बाय 2 म्हणलं, पण पाय 3 पाय बाय 2 हा किती असतो, 2 पाय आहे ना, 2 पाय. हे अंतर म्हणजेच काय, वेवलेंथ आहे. हे अंतर काय होतं, वेवलेंथ. ओके. त्याच्यानंतर पुढचा भाग पाहतो आपण वेव्ह नंबर. वेव्ह नंबर, द नंबर ऑफ वेव्स पर युनिट लेंथ. Wave number, it is represented by the gamma bar and it is the reciprocal of the wavelength. So it is a 1/lambda. It's as it is a per meter or CJ it is a per centimeter. Wave number. Okay. Then next, wave velocity.
लक्षात ठेवायचं आपल्याला, पार्टिकल वेलॉसिटी अँड वेव्ह वेलॉसिटी आर डिफरंट. पार्टिकल वेलॉसिटी इज Vp. Particle velocity is Vp and it is plus minus omega under root a square minus y square. A square minus y square का है, displacement along the y axis आहे म्हणून a square minus a is the amplitude. A is the amplitude. Omega is the angular frequency, radian per second. Particle ची velocity, it is minimum, it is 0 at extreme position and maximum at mean position. What is the maximum particle velocity? It is a omega, because y is 0 at mean position. It is at mean position. This is the particle velocity. And wave velocity is V is the, it gives the relation between velocity, frequency and wavelength, that is V is equal to n lambda. So V is equal to n lambda, means velocity of the wave is a product of frequency and wavelength. तर या ठिकाणी ही वेव्ह वेलॉसिटी, ही पार्टिकल वेलॉसिटी हे दोन्ही वेगवेगळे आहेत. ओके, तर या ठिकाणी ओमेगाच्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, 2πm ठेवू शकता. इट मीन्स द रेशो ऑफ मॅक्सिमम पार्टिकल वेलॉसिटी a omega to the wave velocity V max upon wave velocity is the a omega upon n lambda. So omega is a 2πm, so n and it cancel, but 2π upon lambda into a. 2π upon lambda is the wave constant, propagation constant k. याची व्हॅल्यू काय आहे, k लक्षात ठेवतो राहतो का, k is 2π upon lambda or it is omega upon v. ओमेगा upon पुढे पाहायचं आपल्याला, ठीक आहे. तर या ठिकाणी फेज और फेज अँगल याच्यामध्ये व्हेवचं इक्वेशन कसं रिप्रेझेंट करतो, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह व्हेव झालंय आपल्याला तो भाग. त्याच्यावरचे आपल्याला एमसीक्यू पाहायचे. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव कॅन बी रिप्रेझेंटेड बाय ॲज y is equal to a amplitude into साइन घ्या किंवा कॉस घ्या, काही फरक पडत नाही. साइन ऑफ ओमेगा टी मायनस के एक्स, साधा सोपा फॉर्म्युला, ओमेगा टी मायनस के एक्स. This is the equation of simple harmonic progressive wave. Why it is a simple harmonic progressive wave? Because the function, variable function t means time, and the displacement x are in the same trigonometric function sine. So it is a simple harmonic progressive wave because t and x are in the same function. Okay. Where k is the propagation constant, k is the 2 pi upon lambda or it is omega upon v. Omega is the k चा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, 2 pi upon lambda or it is the omega upon v. Omega is the 2 pi n or it is 2 pi upon capital T. V is equal to n lambda. V is equal to n lambda. Wave velocity. Particle velocity is the Vp is the omega under root a square minus y square, or V max of particle is the a omega because y is 0. हे फॉर्म्युले जे आहे हे फॉर्म्युले आपल्याला झालेले थेरीमध्ये, ठीक आहे. फक्त थोडंसं रिवाइज करून याच्यावरचे एमसीक्यू पाहिजे आपल्याला, ठीक आहे. तर या ठिकाणी इथं अजून एक आपल्याला भाग जो लक्षात ठेवायचा आहे, हा जो अँगल आहे ना, त्या अँगललाच आपण फेज असं म्हणतो आपण. That angle represents the state of oscillation, that is called the phase. State of oscillation involves the three things. कुठल्या कुठल्या तीन गोष्टी इन्व्हॉल्व असतात? डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन 1, 2 डायरेक्शन ऑफ मोशन 3 नंबर ऑफ ऑसिलेशन, कितवा ऑसिलेशन आहे, कितव्या ऑसिलेशन मध्ये आहे. अजून या ठिकाणी आपल्याला सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या इक्वेशनमध्ये आपण एक फेज डिफरन्स काढला होता ना. मग फेज डिफरन्स करता हा एक भाग लक्षात ठेवायचा आपण. फेज डिफरन्स बिटवीन द टू पार्टिकल्स इन द वेव्स विच आर सेपरेटेड बाय द डिस्टन्स एक्स.
is the 2 pi x upon lambda. If it is x and wavelength is given, म्हणजे या ठिकाणी इथं आपल्याला पाथ डिफरन्स जो आहे तो पाथ डिफरन्सच्या स्वरूपामध्ये फेज डिफरन्स काढला. टाइम डिफरन्सच्या स्वरूपात जर काढायचं असेल तर तो फेज डिफरन्स असा आहे, दॅट इज 2 पाय इंटू स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी पिरियड. टाइम डिफरन्स फेज डिफरन्स, पाथ डिफरन्स फेज डिफरन्स. इथं वेवलेंथ आहे, इथं पिरियड आहे. त्या ठिकाणी फेज डिफरन्स दोन पार्टिकलमधलं अंतर माहीत असेल तर फेज डिफरन्स याच्या सहाय्याने काढता येतं. एकच पार्टिकल आहे आणि त्या एकाच पार्टिकलच्या दोन वेगवेगळ्या इन्स्टंटमधला टाइम इंटरवल तुम्हाला माहिती आहे आणि पिरियड माहिती आहे, तर त्या दोन इन्स्टंटमधला फेज डिफरन्स तुम्हाला काढता येतो. ठीक आहे. तर या ठिकाणी फेज डिफरन्स, त्यानंतर प्रोपोगेशन कॉन्स्टंट, त्यानंतर इक्वेशन ऑफ वेव्स, याच्यावरती असलेले MCQ जे आहेत ते MCQ पाहिजे. हा इंट्रोडक्शनमधला सिनॉप्सिस आहे. याचे MCQ पाहूयात आपण. एक काही सिलेक्ट केलेले त्यातले सोपे सोपे आहेत. तुम्ही जर PLPचं पुस्तक वापरत असाल तर या ठिकाणी 7.1 आपण काही सोडवणार नाहीत का. 7.1 11वीचा भाग आहे. सिलेबस बदलला आहे आपण, 12वीच्या सिलेबसप्रमाणे आपल्याला जावं लागेल नवीन सिलेबसप्रमाणे. तर 7.2 पासून सुरुवात करतो मी. त्याच्यामध्ये जे थोडेसे ट्रिकी आहेत तेच फक्त पाहूया. जे सोपे आहेत ते तुम्ही पण पाहू शकता, सोडवू शकता. सोपे पास आहे. द प्रोपगेशन of the wave through the medium possible only when the medium has. आता property of the medium should possesses to propagate the wave through the medium. Mechanical wave propagate होण्याकरता mediumच्या कुठल्या कुठल्या properties असणं गरजेचं आहे. 3 properties. The medium should possess inertia, medium should possess elasticity, and medium should possess low resistance to the propagation of waves. मग याच्यामध्ये इथं तिन्ही प्रॉपर्टी दिलेल्या आहेत आणि खाली लिहिले ऑल द अबव. प्रॉपर्टीज ऑफ इलास्टिसिटी म्हणजे 17 नंबरचा आहे हा. इनर्शियल प्रॉपर्टी, लो फ्रिक्शनल रेजिस्टन्स, ह्या तिन्ही प्रॉपर्टी गरजेच्या आहेत. एखादी मेकॅनिकल व्हेव मीडियममधून प्रोपोगेट होण्याकरता व्हेव मोशन ही डबल पिरियॉडिसिटी आहे. डबल पिरियॉडिसिटी फिनॉमिना आहे. याचा अर्थ इट इज पिरियॉडिक इन टाइम ॲज वेल ॲज पिरियॉडिक इन स्पेस. पिरियॉडिक इन टाइम आणि पिरियॉडिक इन स्पेस दोन्ही आहे, तोही भाग लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा MCQ बघूया आपण. मेकॅनिकल वेव्ह ट्रॅव्हल्स इन द मीडियम अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. द पार्टिकल ऑफ द मीडियम व्हायब्रेट व्हेन द वेव्ह ट्रॅव्हल अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. Positive direction of x axis, then the displacement of the particle of the wave along the y axis. है ना. वेव्ह जर अशी चालली असेल पण कुठली वेव्ह जर ट्रान्सवर्स वेव्ह असेल तर कसं असेल, देन डिस्प्लेसमेंट अलॉंग द y axis. आणि हीच वेव्ह जर लॉन्जिट्युडनल वेव्ह असेल तर डिस्प्लेसमेंट अलॉंग द एक्स ॲक्सिस. ओके. त्या ठिकाणी त्याच्यावरती हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा इथं काय म्हणलं, मेकॅनिकल वेव्ह असं म्हणलं. त्याने ट्रान्सफॉर्मर म्हणलेलं नाही किंवा लॉजिकल वेव्ह म्हणलेलं नाही, फक्त मेकॅनिकल वेव्ह आणि अशी चालली आहे. तर डिस्प्लेसमेंट ते असं पण असू शकतं जर ट्रान्सफॉर्मर असेल तर, आणि असं पण असू शकतं जर लॉजिकल असेल तर. मग उत्तर कुठलं असेल, बोथ अलॉंग एक्स or along y axis. ओके. आता खाली त्यानंतरच्या एका MCQ मध्ये एक डायग्रॅम दिलेली आहे. डायग्रॅममध्ये वेगवेगळे पॉईंट दिलेले आहेत. याला A म्हणूया आपण. पहिला हा A, त्यानंतर इथे एक दिलेला आहे B, हा एक दिलेला आहे C, आणि D जो दिलेला आहे C नंतर इथेच दिलेला आहे D. ओके. आणि असा विचारलेला आहे, in the following figure the points are in the same phase are. सेम फेज मध्ये असलेले पॉइंट्स कुठले आहेत. ठीक आहे. सेम फेज मध्ये असलेले पॉइंट कुठले कुठले, A and C सेम फेज मध्ये, and B and D, B आणि D आणि A आणि C सारख्याच फेज मध्ये आहेत. स्टेट ऑफ ऑसिलेशन कसं आहे, सारखाच. त्यानंतर पुढचा प्रश्न,
Which of the following properties of the sound is affected by change in the temperature of the air? आता हा 11वीतला प्रश्न आहे. साऊंड वेव्ह वेलॉसिटी जी आहे, ट्रान्सफर वेव्हची वेलॉसिटी कशी काढतो आपण? अलॉंग द स्ट्रिंग under root t upon m. M is a linear density, not mass. So it can be written as t upon pi r square rho, where r is the radius, rho is the density of material of that wire, and velocity of the transfer wave along the string, where t is the tension, and velocity of the sound wave in a medium, it is under root with Laplace correction. There is a gamma p upon rho. It is a gamma p upon rho. If I put that P by using the ideal gas equation for 1 mole gas, PV is equal to nRT, then the rho can be written in terms of the mass and volume. So it is gamma P upon rho is the density, is the mass upon volume. So it is the P upon V, sorry, M upon V. So it becomes PV upon M. So what is a PV? PV is nRT. So put the value of nRT. So we get under root gamma nRT upon M. Okay. Then velocity of the wave. If there is a change in the pressure, then there is no change in the velocity of the sound wave, because as the pressure increases. Similarly, density increases. म्हणजे ज्या प्रमाणात प्रेशर वाढतं त्याच प्रमाणात डेन्सिटी पण वाढते, म्हणून रेशो जो आहे तो रेशो सारखा राहतो. म्हणजे प्रेशर वाढल्यामुळे वेलॉसिटीमध्ये काहीही फरक पडत नाही, पण टेम्परेचर वाढल्यामुळे वेलॉसिटी वाढते. ठीक आहे. मग या ठिकाणी इथं टेम्परेचर वाढल्यामुळे वेलॉसिटी वाढते, हे एक लक्षात ठेवायचं आहे. आता इथं काय म्हणलं आपण? Which of the following properties of the sound is affected by the change in the temperature of the air? म्हणजे आता इथं याच्यानुसार तर velocity of the sound wave changes due to the change in the temperature हे कळतं, पण टेम्परेचरमुळे velocity बदलते हे इथं कळलं आपल्याला. पण त्या 4 ऑप्शनमध्ये velocity हे ऑप्शनच नाही आहे. कुठलं ऑप्शन आहे मग? ए ऑप्शन आहे amplitude, दूसरा है ऑप्शन फ्रीक्वेंसी, तीसरा है ऑप्शन वेवलेंथ, आणि चौथं जे आहे ती इंटेन्सिटी. तर या ठिकाणी ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं त्यावेळेला फ्रिक्वेन्सी वाढते है ना. Large number of oscillation performed by the particle in a given time. म्हणजे याच्यामध्ये टेम्परेचर वाढल्यामुळे व्ही तर वाढतो, ते जर वाढलं तर चेंज झालं ते चेंज होतं, पण फ्रिक्वेन्सी पण काय होते? चेंज होते. त्याचं करेक्ट ऑप्शन कुठलं आहे? बी हे आहे. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन, पुढचा MCQ असा आहे, द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह पार्टिकल्स विच डिफर इन फेज बाय 2 पाय रेडियन इज अ वेवलेंथ. म्हणजे 2 पार्टिकलमधलं अंतर, की ज्या 2 पार्टिकलमधला फेज डिफरन्स हा 2 पाय रेडियन एवढा आहे, त्याला आपण काय म्हणतो? वेवलेंथ असं म्हणतो आपण. त्यानंतर पुढचा बघूयात आपण, डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह पॉईंट्स विच आर इन द सेम स्टेट ऑफ ऑसिलेशन, अगेन द सेम, दॅट इज वेवलेंथ. पुढचा, साऊंड वेव्ह ट्रॅव्हल क्विकेस्ट इन. आता साऊंड वेव्हचा स्पीड कशामध्ये जास्त आहे? तर ऑप्शन्स आहेत एअर, वॉटर, व्हॅक्यूम, सॉलिड. एअर. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर डेन्सिटीच्या बाबतीत जर पाहिलं आपण, साऊंड वेव्ह ट्रॅव्हल क्विकेस्ट इन सॉलिडमध्ये या ठिकाणी त्याचा वेग कसा असतो? सर्वात जास्त असतो. ठीक आहे. इन सॉलिड इट इज ग्रेटर than the liquid than the gas. Velocity of the sound
इज ग्रेटर इन सॉलिड हा 10वीमध्ये पण झालेला भाग येतो आहे ना, बऱ्याच वेळा झालेला आहे. ध्वनीचा वेग हा सॉलिडमध्ये सर्वात जास्त असतो, त्यानंतर मग लिक्विडमध्ये, त्यानंतर मग गॅसेसमध्ये असतो. त्यानंतर पहा, स्टेट द कंडिशन ऑफ व्हायब्रेशन ऑफ द कंडिशन ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ व्हायब्रेटिंग बॉडी इज नोन ॲज. स्टेट ऑफ व्हायब्रेशनला आपण काय म्हणतो? फेज. तर 4 ऑप्शनपैकी फेज हा ऑप्शन त्या ठिकाणी आहे. पुढचं एक ऑप्शन पहा तुम्हाला येतं का पाहूयात आपण. द फेज डिफरन्स बिटवीन पार्टिकल वेलॉसिटी अँड वेव्ह वेलॉसिटी इज. पार्टिकल वेलॉसिटी आणि वेव्ह वेलॉसिटी याच्यामधला फेज डिफरन्स जो आहे तो किती असतो? तर समजा असं केलं आपण, the displacement of the particle is given by y is equal to a into sine of omega t minus kx. Okay, differentiate with respect to time, we get the velocity. Okay, and it is the a omega cos of omega t minus kx, because it is k and x are the constant term because it is derivate with respect to time, so it is a omega cos omega t. आता याच्यामध्ये हा साइन फंक्शन आहे, कॉस फंक्शन आहे. किती फरक असतो डिस्प्लेसमेंट वेलॉसिटीमध्ये? π/2 असतो. तर पार्टिकलचा या ठिकाणी पार्टिकल वेलॉसिटी आणि वेव्ह वेलॉसिटी असं म्हणलं जाईल. पार्टिकल वेलॉसिटी आणि वेव्ह वेलॉसिटी. आता हा पार्टिकल वेलॉसिटी झाली. आता वेव्ह वेलॉसिटी, समजा पार्टिकल वेलॉसिटी कशी आहे, समजा ट्रान्सफॉर वेव्ह घेतला, असं आहे पार्टिकल वेलॉसिटी. वेव्ह या दिशेने चाललंय, या ठिकाणी ट्रान्सफॉर वेव्हच्या बाबतीत या ठिकाणी पार्टिकल असा वागतो, वेव्ह पुढे चालली आहे, तर हा कितीचा फरक असेल? π/2 चा फरक असेल. ठीक आहे. सो द फेज डिफरन्स बिटवीन द पार्टिकल वेलॉसिटी अँड वेव्ह वेलॉसिटी इन ट्रान्सफर वेव्ह इट इज π/2 रेडियन. त्यानंतर पहा, द साऊंड कॅरीड बाय एअर फ्रॉम सितार टू अ लिसनर. एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. साऊंड कॅरीड बाय एनी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट टू द लिसनर इज अ वेव्ह इन द फॉलोइंग टाईप. म्हणजे आपण समजा एखाद्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची जी स्ट्रिंग्ड म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची तार जी आहे ती छेडली आपण, तर छेडल्यानंतर हवेमध्ये ती वेव्ह कुठल्या स्वरूपामध्ये त्या लिसनरच्या कानापर्यंत जाते. तर त्याचं साधं सोपं आहे, लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ऑप्शन कसे आहेत? लॉन्जिट्युडनल स्टेशनरी, लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह, ट्रान्सफर स्टेशनरी असे ऑप्शन्स आहेत. आपलं उत्तर कुठलं असेल? तर लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. त्यानंतर पुढचा MCQ पहा कसा आहे. इट इज पॉसिबल टू डिस्टिंग्विश बिटवीन द ट्रान्सवर्स अँड लॉन्जिट्युडनल वेव्ह बाय स्टडिंग द प्रॉपर्टी ऑफ. म्हणजे या ठिकाणी ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह याची एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे की ज्या फरक म्हणत आपण त्या दोघांमधला फरक, की त्या फरकावरून आपल्याला या ठिकाणी ती लॉन्जिट्युडनल आहे ती ट्रान्सफर आहे सांगता येतं. पोलरायझेशन ऑफ लाईट. सपोज दॅट दिस स्लिट ट्रान्सफर वेव्ह कॅन बी पोलराइज्ड इन अ गिवन डायरेक्शन. म्हणजे या प्लेनमध्ये आपल्याला वेव्ह पुढे पाहिजे असेल तर त्याच प्लेनमध्ये वेव्ह पुढे आपल्याला काढता येते. ठीक आहे. बिकॉज द पार्टिकल्स व्हायब्रेट परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्स. So the transfer wave can be polarized, but longitudinal waves cannot be polarized because in longitudinal wave the particle vibrate parallel to the direction of propagation of waves. So the direction of vibration cannot be restricted in case of the longitudinal waves. So longitudinal waves cannot be polarized, but transfer wave can be polarized. So in the next, longitudinal waves propagate to the medium. The type of elasticity is. तर longitudinal wave साठी कुठलं इलास्टिटी पाहिजे? व्हॉल्यूम इलास्टिटी पाहिजे. आणि ट्रान्सफर वेव्हसाठी कुठली पाहिजे? तर ती पाहिजे शेप इलास्टिटी, किंवा त्याला आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी असं म्हणतो आपण. मग अशी आपण ते उलट झाला आहे ना. त्या ठिकाणी लॉन्जिट्युडनल वेव्स हा, कारण बल्क मॉड्युलस जो आहे तो बल्क मॉड्युलस हा तिघांना असतो, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. पण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी फक्त कशाला असतो? तर सॉलिडला असतो. म्हणून या ठिकाणी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी
म्हणजेच या ठिकाणी चेंज इन शेप, बल्क मॉड्युलसमध्ये चेंज इन व्हॉल्यूम. तर लॉन्जिट्युडनल वेव्हसाठी काय पाहिजे, बल्क मॉड्युलस, आणि ट्रान्सफर वेव्हसाठी काय पाहिजे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ठीक आहे, पुढचा भाग बघूया आपण. A transfer wave passes through the medium. The maximum speed of the vibrating particle when displacement of the particle from the mean position is. Displacement of the particle ज्यावेळेस 0 असेल त्याच वेळेला त्याची velocity कशी असते, मॅक्सिमम असते. डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस मॅक्सिमम असेल त्यावेळेला तो एक्स्ट्रीम पोझिशनला असेल त्यावेळेस velocity काय असेल, 0 असेल. The sound wave propagate through the solid, liquid and gases. Okay, the velocity of sound in air is not affected by, velocity of sound is not affected by change in pressure. Then next, the longitudinal wave possesses the property bulk modulus. Okay, and transfer wave possesses the property of modulus of rigidity. Next, the velocity of transfer wave in the string depends upon, velocity of the transfer wave in the string depends upon the tension and the linear density, that is the mass per unit length. And next, the two identical waves of different material stretched under the same tension, velocity of transfer wave in the string is. आता याच्यामध्ये टेन्शन सेम आहे, तर velocity कशावरती अवलंबून असेल, लिनियर डेन्सिटी, पाय आर स्क्वेअर रो. म्हणजे ज्या वायरची डेन्सिटी जास्त आहे तिथे वेलॉसिटी कमी असेल, ज्या वायरची डेन्सिटी कमी आहे तिथे वेलॉसिटी जास्त असेल. त्याच्यावरती एक प्रश्न होता. त्यानंतर सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हवरती प्रश्न एक 2-3 पाहूयात आणि थांबूयात आपण. When the simple harmonic progressive wave is propagate to the medium, all the particles of the medium vibrate with the same period, with the same amplitude and the same frequency. Okay. The equation of simple harmonic progressive waves along the positive direction of x-axis is given by. There are 4 equations are given, and equation of simple harmonic progressive wave which travels along the positive direction of x-axis is A, B, C and D. Simple harmonic progressive wave equation आ गया. पहला है y is equal to a into sine of 2 pi nt. दूसरा है y is equal to a into sine of 2 pi into small t upon capital T plus x upon lambda. Then next, y is equal to a into sine of 2 pi into bracket small t upon capital T minus x upon lambda. Then next, y is equal to a into cos of 2 pi nt. Then which one is the wave which travels, progressive wave which travels along the positive direction of x-axis? C. Because t and x are the same, these two variable terms are in the same functions. Negative sign indicates that it is travel along the positive direction of x-axis. It is the negative direction of x-axis. This is not a progressive wave because x is absent in the sign function. है ना? अजून या ठिकाणी त्यानंतर पहा, the equation of traveling wave is given by, equation of traveling wave is given by y is equal to a, capital A, into sine of 2 pi in bracket pt minus x upon 5. Okay. And then find the ratio of maximum particle velocity to wave velocity. Ratio of maximum particle velocity, Vmax, that is the A omega, and wave velocity, that is the n lambda. So it is the A into 2 pi n upon n lambda. So n unit cancel. So it is A into 2 pi upon lambda. In the A is same, 2 pi upon lambda. Lambda's value काय इथं 2 pi into nt minus x upon lambda. Lambda is the 5. So put the value of only lambda. So it becomes A into 2 pi upon 5. This is the correct option. The ratio of
the maximum particle velocity to the wave velocity from the given equation is the a 2 pi upon phi. Okay. The next, the ratio of angular velocity to the propagation constant of the medium. Ratio of angular velocity to the propagation constant. Angular velocity to the propagation constant is the omega upon k. Omega is 2 pi n. K is the 2 pi upon lambda. 2 pi get cancels with each other. So it becomes n lambda. But n lambda is v, velocity of the wave. So ratio of omega upon k is the v. So k is the omega upon v. It is the ratio of angular velocity, angular frequency to the wave velocity is the propagation constant. ओके, ते पण लक्षात ठेवूयात आपण. त्यानंतर दोन इक्वेशन दिले, टू साऊंड वेव्स. शेवटचा एमसीक्यू पहा. टू साऊंड वेव्स गिवन बाय y1 इज इक्वल टू, तुम्हाला सोडवता येते का बघूयात आपण. y1 इज इक्वल टू a इंटू साइन ऑफ ओमेगा टी माइनस kx and y2 is the a into cos of omega t minus kx. Then the phase difference between them is, दोन साऊंड वेव्स आहेत, दोन्ही साऊंड वेव्हचं प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन दिलेलं आहे. तर या दोघांमधला फेज डिफरन्स किती असेल असं विचारलं आहे. इकडे तर दोन्ही ठिकाणी कसं आहे, सेम आहे ना, फक्त बदल कुठे आहे, इथेच बदल. आणि मग किती फरक असतो साइन आणि कॉसमध्ये, फेज डिफरन्स किती असतो, π/2 असतो. सो फेज डिफरन्स बिटवीन देम इज π/2 रेडियन. तर या ठिकाणी इथं सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचे अजून आपल्याला पाहायचे, न्यूमरिकल्स पाहायचे किंवा MCQ पाहायचे. आपण ते पुढच्या तासाला पाहूयात. ठीक आहे. तर सुरुवात करा, इतरही MCQ सोडवायला सुरुवात करा. काही अडचण असेल तर अवश्य मला सांगा, आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू. ओके, धन्यवाद. थांबूयात आपण.